वणी शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 3 अट्टल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या टोळीने वणीसह पारवा आणि वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत केलेले तब्बल 4 गुन्हे कबूल केले आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते। दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील बकऱ्या चोरणारे आरोपी जत्रा मैदान परिसरात दबा धरून बसले आहे। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वात पथकाने जत्रा मैदान परिसरात सापळा रचून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। सीताराम आसाराम भिसे, सुनील रामप्रसाद साळुंखे, संजय राजू वायकर, सर्व राहणार गोकुळनगर अशी आरोपींची नावे आहे। तर यातील एक चौथा आरोपी सचिन वायकर हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। एवढेच नाही तर सन 2024 ते 2026 या 2 वर्षाच्या कार्यकाळात वणीसह इतर भागातही अनेक बकऱ्या चोरी केल्याचे मान्य केले। चोरलेल्या बकऱ्या ते वेगवेगळ्या गावातील आठवडी बाजारात नेऊन विकत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे। आरोपी सुनील साळुंखे यांच्याकडून बकऱ्या विकून आलेली 70,000 रुपयाची रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक MH29 BE 8012 किंमत 3,10,000 रुपये असा एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे आरोपींनी चौकशी दरम्यान पोलीस स्टेशन पारवा व पोलीस स्टेशन वडकी येथेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, LCBचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागडे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, सलमान शेख आणि नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पडली। घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे।